मॉर्निंग फॅमिली. तर पोचली आहे बघा, 6:30 वाजलेत. कामावर पोचली आहे. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि सध्या माझ्याकडे 3 कामं आहेत. तर पहिल्या कामावर मी 6:15 ते 6:30च्या दरम्यान येते आणि पहिल्या कामावर नाश्त्यासाठी बनवले ऑनियन आणि शिमला मिरची टाकून उत्तप्पा बनवलेला आहे. तर हा उत्तप्पा मी रव्याचा बनवलेला आहे. तर बघू शकता, रव्याचा उत्तप्पा असला तरी किती मस्त क्रिस्पी क्रंची असा झालेला आहे. मस्त ऑनियन आणि कॅप्सिकम टाकून हा ऑनियन कॅप्सिकमचा रवा उत्तप्पा बनवला आहे. तर तुम्ही बघू शकता, हे रव्याचं बॅटर आहे. थोडंसं दही टाकलं आहे, थोडं पाणी टाकलं आहे. 10-15 मिनटं मस्तपैकी ते मॅरिनेट होऊ दिलं आणि असे पांढरे शुभ्र असे मी मस्त उत्तप्पे बनवले. त्याच्यासोबत खाण्यासाठी ही लाल रंगाची चटणी बनवलेली आहे. ही चण्याची डाळ, उडद्याची डाळ, लाल मिरची टाकून मस्त अशी चटणी बनवली आहे. त्यात टॉमॅटो पण टाकला आहे. त्यानंतर लंचसाठी बनवलेली आहे ही शिरोळ्याची भाजी. शिरोळ्याला तुम्ही काय म्हणता? आमच्याकडे ह्याला शिरोळे, दोडके असं भाजीचं नाव आहे. आम्ही त्याला हेच म्हणतो. तर मस्त याच्यामध्ये क्रीम टाकलेली आहे आणि कोलकाता स्टाईलची ही शिरोळ्याची भाजी बनवली आहे. त्यानंतर मल्टीग्रेन आट्याची चपाती बनवली आहे. पटापट टिफिन पॅक करायला घेतला आहे. आणि आज एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला. मी वेळेवर आली, सगळं स्वयंपाक वगैरे रेडी केला, पण आता हे रव्याचा उत्तप्पा म्हटला की रवा थोडा वेळ मॅरिनेट व्हायला ठेवावा लागतो आणि ह्यामुळेच मला उशीर झाला. आणि आज सर टिफिन न घेता ऑफिसला निघून गेले. एवढं वाईट वाटतं ना की आपण एवढ्या पहाटे यायचं घाई गडबडीत आणि टिफिन घेऊन नाही गेले तर खूप वाईट वाटतं. आपली केलेली मेहनत पाण्यात गेली असं वाटतं. कारण आपल्याला पगार त्यासाठीच मिळत असतो, वेळेवर टिफिन बनवायचा, टिफिन पॅक करून सरांच्या निघण्याआधी टिफिन द्यायचा. माझा टिफिन सर्व पॅक झाला होता आणि सर खाली ओला आले म्हणून खाली उतरले. मुकेश भैयाच्या हातात मी टिफिन दिला. मुकेश भैया खाली टिफिन द्यायला गेले तोपर्यंत सर निघून गेले होते. फक्त 3 मिनटासाठी मुकेश भैयाला लिफ्ट मिळाली नाही, कारण लिफ्ट बिझी होती, एंगेज होती आणि त्यामुळे सर टिफिन घेऊन नाही गेले. तर तुम्हाला ते पुढे दिसणारच आहे. मी टिफिन पॅक केला, ह्याच्यामध्ये बनाना पण ठेवला, ॲपल पण कट करून ठेवलं, दही ठेवलं, उत्तप्पा ठेवला, चटणी ठेवली, चपाती, भाजी सर्व व्यवस्थित पॅक केलं. आता तुम्हाला पुढे कळणार आहे बघा. आता मी मुकेश भैयाच्या हातात टिफिन देते. मुकेश भैया लगेचच जाऊन खाली टिफिन द्यायला गेले. मी किचन वगैरे पाणी पिलं अगोदर, कारण आल्यापासून वेळच नसतो अजिबात पाणी पिण्यासाठी सुद्धा. मग किचन वगैरे क्लीन केलं आणि नेमकं सरांना आज लवकर जायचं होतं, हे मला माहीत नव्हतं. आणि मी आपल्या नेहमी सर 7:30ला जातील ह्या हिशोबाने मी तयारी करत होती. बघा, मुकेश भैया रिटर्न आले आणि सरांना फोन लावत आहेत. मला खूप टेन्शन आलं की असं कसं सर टिफिन न घेता जातील. मी सरांना टिफिनमध्ये चटणीला फोडणी न टाकताच दिली, कारण सरांना उशीर होत होता. आणि मग बाहेर आल्यावर माझं मूड एवढं खराब झालं. आपण एवढ्या मेहनतीने पटापट घाई गडबडीने टिफिन बनवतो, त्यांच्याकडे आपल्याला त्याबद्दलच ते आपल्याला पगार देतात आणि जर एक दिवस जरी टिफिन नाही घेऊन गेले तर खूप वाईट वाटतं. कामावरच काय, घरीसुद्धा मी मुलांसाठी वगैरे टिफिन बनवला आणि मुलं घेऊन नाही गेले तर खूप वाईट वाटतं. कधी कधी माझा मुलगा टिफिन विसरून जातो, मला असं वाटतं जाऊन देऊ का काय. तर असं तुमच्या बाबतीत पण होतं का मला सांगा. हां, दुसऱ्या घरी आली, दुसऱ्या घरी ही रात्रीची चपाती उरली होती, 2 चपात्या होत्या. मस्त कांदा, बटाटा, कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाणे टाकून फोडणीची चपाती बनवली. त्यानंतर इकडे भाजीसाठी मी बनवलेली आहे वांग्याची भाजी. शेंगदाण्याचा कूट टाकून मस्त काळ्या मसाल्यातली ही परतलेली वांगी बनवली आहे. ह्याच्यात पाणी न टाकता फक्त वाफेवर बनवलेली आहे. त्यानंतर चपात्या बनवल्या आहेत. मॅडमचा टिफिन पॅक केला, मॅडम टिफिन घेऊन गेले. त्यानंतर ना आता मी जाणार आहे तिसऱ्या कामावर. तर बघू शकता, किचन वगैरे क्लीन केलं आहे, कढ्या वगैरे रिकामी केल्यात, सगळी भांडी घासून पुसून जागेवर ठेवली आहे, किचन स्वच्छ करून चला आता मी चालली आहे तिसऱ्या कामावर. पण मला मध्येच तिसऱ्या कामावर जाण्याआधी फोन आला. मिस्टरांना अर्जंट बाहेर जायचं होतं. आज त्यांची सेकंड शिफ्ट होती. मी विचार केला तेच ऑफिसला जायच्या आधी मी घरी जाऊन टिफिन वगैरे बनवेल, पण त्यांना आज 10 वाजताच निघायचं होतं. मग मी म्हटलं थांबा मी येते, कारण त्यांना बाहेर काही खात नाही. मग मला आता ही 2 कामं करून पहिले घरी जावं लागणार. घरी गेली, ही अंड्याची बुर्जी केली, जाताना अंडी घेऊन गेली, पाव घेऊन गेली, अंड्याची बुर्जी केली, पाव दिले भाजून आणि कॉफी बनवली. बघू शकता तुम्ही घड्याळामध्ये 9:20 झालेत आणि 9:30ला माझं तिसरं काम आहे आणि अजून मी घरीच आहे. पटापट बुर्जी बनवली, पाव आणि बुर्जी आणि कॉफी असं मिस्टरांना दिलं आणि मग धावत पळत निघाली तिसऱ्या कामावर. तर बघू शकता तुम्ही, मी 1 लादी पाव आणलेले. मिस्टरांना म्हटलं ॲटलिस्ट तुम्ही नाश्ता तरी करून जावा, टिफिन नाही तर
झालं नाही, कारण माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता. पण घरातनं काही न खाता गेलं की आपल्याला वाईट वाटतं. तर ह्याच घाईघाईमध्ये गरम कॉफी मी हातावर सांडून घेतली, तुम्ही बघितलंच असेल. आणि तसंच त्याचे भाजलेल्या हाताकडे दुर्लक्ष करत त्यांना नाश्त्याची प्लेट आणि कॉफी दिली. आणि मग तशीच मी तिथे जी सांडलेली कॉफी होती ती पाणी न टाकताच अशीच क्लीन केली. आणि मला जायचं होतं कामावर. म्हटलं बाकीची कामं मी येऊन करेल. आणि मी निघाली, लगेचच पर्स उचलली आणि निघाली तिसऱ्या कामावर. कारण तिसऱ्या कामावरचा टाईम माझा 9:30 होता आणि घरातच मला 9:30 वाजले होते. तर तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच फोन आहे आणि मी लगेच फोन उचलला आणि घराबाहेर पडली, पर्स उचलली आणि लगेचच तिसऱ्या कामावर पोहोचली. तर अशी माझी आज गडबड झाली. मला कामावरनं घरी यायला लागलं. घरी मिस्टरांना मुलांना चहा नाश्ता दिला, मिस्टरांना कॉफी दिली आणि मग मी निघाली तिसऱ्या कामावर. मला मात्र चहा प्यायला पण वेळ नाही मिळाला. चहाचं सोडा, आज तर कानातले सुद्धा नाही घातलेत. तुम्ही माझ्या कानात बघू शकता आज माझा अवतार कसा आहे. एकतर बाहेर गरमी एवढी, मला नकली सहन होत नाही आणि त्यामुळे मग मी कानातले रात्री काढून ठेवते. सकाळी घालायचं विसरून गेली घाईघाईमध्ये आणि पोचली तिसऱ्या कामावर. तर चला तुम्हाला दाखवते मी तिसऱ्या कामावर काय बनवते. तर माझी रोजची अशी सकाळच्या वेळेला धावपळ असते. तिसऱ्या कामावर आली, इकडे बनवली महाराष्ट्रीयन स्टाईलची कढी. तर ही कढी आहे बरं, ह्यांच्याकडे कढीमध्ये हळद घालतात. तर मस्त ताक आणि बेसन याची कढी बनवलेली आहे. तर इकडे ना जिकडे जिकडे मी काम करते तिकडे त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं जेवण आवडतं तसं काम करावं लागतं. गुजराती स्टाईलच्या कढीमध्ये हळद घालत नाहीत, पण हे इकडे मला हळद घालायला सांगतात म्हणून मी घालते. त्यानंतर ना भात बनवलेला आहे कढीसोबत खाण्यासाठी. त्यानंतर चपात्या बनवलेल्या आहेत. चपात्या इकडे तेल लावून चपात्या आवडतात म्हणून इकडे तेल लावून, कुठे तूप लावून आवडतात, कुठे तेल लावून, कुठे कोरड्यात चपात्या आवडतात. तर अशी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. चपात्या बनवल्या मी 8 चपात्या बनवल्या. त्यानंतर ही गवारची भाजी शिजत होती, त्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकली. इथे एकाच व्यक्तीचं मी स्वयंपाक बनवत असते, दोन्ही टायमाचा स्वयंपाक एकाच टायमाला बनवत असते. आणि मग इकडे भाजी, चपाती, कढी आणि भात बनवला आणि मी आता चालली आहे घरी. आता घरी गेल्यावर मुलांना नाश्ता तर देऊन आली आहे. मिस्टर ऑलरेडी घराबाहेर पडलेले आहेत. आता जाऊन मुलाचा टिफिन बनवायचा. म्हणजे एक ड्युटी झाली की दुसरी ड्युटी सुरू असते. म्हणजेच एक काम चालू असतानाच डोक्यात पुढे करायच्या कामाची विचार सुरू असतात की आता घरी गेल्यावर काय करायचं, आता कामावर गेल्यावर काय करायचं, पहिले कशी सुरुवात करायची. तर माझ्या बाबतीत असं घडतं. हां, तुमच्या बाबतीत पण असंच घडतं का मला नक्की सांगा. त्यानंतर ना मी बाहेर पडली, घरी आली तर बघते काय मुलाला ताप आला होता. मग पटकन मी स्वयंपाक बनवला आणि मुलाला डॉक्टरकडे घेऊन आली. पहिले त्याच्या क्लासमध्ये फोन करून टीचरला सांगितलं की टीचर त्याला ताप आहे. तर टीचर बोलले की दुपारपर्यंत ताप उतरला तर 3 वाजता त्याला क्लासला पाठवा. त्याला दवाखान्यात नेलं, दवाखान्यातनं औषधं आणली. त्यानंतरनं तो आराम केला आणि 3 वाजता क्लासला गेला. तोपर्यंत त्याचा ताप उतरला होता. तर मी काल मसाला कांडून आणलेला, पण मसाला भरायला मला वेळ नव्हता. तर आम्ही वर्षभराचा मसाला एकदाच कांडून आणत असतो. तर ही लवंगी मिरची मी कांडून आणलेली आहे. त्यानंतर धणा आणि गरम मसाला मी कांडून आणला आहे. तर मिस्टर बोलले तू स्वयंपाक करतेस तोपर्यंत मसाला मी भरतो. तर अशी छोटी छोटी मदत मला माझे मिस्टर करत असतात. त्यांना पायाने बसता येत नाही, तरी पण ते ट्राय करतात मला मदत करण्यासाठी. तर ही आहे धणा पावडर आणि गरम मसाला आणि ते आहे लाल तिखट. तर असा आज धावपळीचा माझा दिवस गेला. मुलाला बरं वाटलं ती महत्त्वाची गोष्ट. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगत जावा. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करा. मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे, तर प्लीज मला सपोर्ट करा. तर ही धणा पावडर आहे आणि वर जे पिशवीत आहे ते जे चाळून देतात ना ते आहे वरचं. आता ते पण मी मिक्सरला परत एकदा बारीक करून वापरणार. चला मग.